सुलतानपूर ते नळदुर्ग रोडवरील गुलोळी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीची भीषण धडक लागून एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार शांतकुमार रामचंद्र सुतार वय 50 राहणार चुंगी सध्या अक्कलकोट हे कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून सुलतानपूर नळदुर्ग रोडने जात होते। त्यावेळी गुलोळी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली। या भीषण अपघातात शांतकुमार सुतार यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता। मृत शांतकुमार सुतार यांच्या पश्चात पत्नी शरयू शांतकुमार सुतार, मुलगी वैभवी शांतकुमार सुतार आणि मुलगा अनंत शांतकुमार सुतार असा परिवार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। माझ्या नवऱ्याचं अपघाती निधन झाल्याबद्दल नवऱ्याचं नाव काय तुमच्या? शांतकुमार रामचंद्र सुतार यांची अपघात झाल्यामुळे तक्रार नोंदवायला गेली, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली, त्यांना द्या केस त्यांना द्या असं त्यांनी सांगलेलं होतं। मग त्याच्यामुळं आम्ही वापस आलो। आता मला काय नाही, फक्त माझ्या नवऱ्याच्या लेकरं आहेत, माझे 2 लहान लहान, त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यायचं काम PSI करून घेऊन द्यावं। मग तुम्हाला नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटेना का? त्यांनी आता आम्ही एक याला दिलं तर तुम्ही कुणाला द्यायचा द्या, याला द्या त्याला द्या असं करणार। मग गुन्हा दाखल करून घेतले का नाही घेतले अजूनपर्यंत पोलिसांनी? मग तुमची मागणी काय? गुन्हा दाखल करून घ्यावं काय ते योग्य ते न्याय। शरीर शांतकुमार सुतार, माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी नंदुरबार पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायसाठी गेलेले होते। तर तिथे गेल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेणार झाले, तर माझी तक्रार माझं एवढंच म्हणणं आहे की तक्रार नोंदवून घ्यावं आणि मला योग्य ते न्याय द्यावं। लेकरं लहान लहान येतं, त्यांना न्याय मिळावं। आता माझ्या घरातल्या कर्तव्यात घडी गमावून बसलो आम्ही आणि आमचं घर कशानं हे करायचं, आमच्यावर दुःखाचं डोंगर पसरल्यासारखं झालं।